हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे भाजपसोबतच्या युती संदर्भात आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष। मनसेची वाटचाल सत्तेच्या दिशेने सुरू होईल। राज ठाकरे महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय घेतील, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। माझ्या निवडणुकीत न फिरणारी भावंड आता गरागरा फिरत आहेत। पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवतात तसे उगवलेत, अजित पवारांची श्रीनिवास पवार यांच्यावर टीका। निवडणुकीमध्ये पवार आडनावा समोरीलच बटण दाबा। 15 वर्ष मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं जाहीर। ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 आणि पवार गटाला 10 जागा। महाविकास आघाडीमधील सांगलीचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटालाच। विशाल पाटील अपक्ष लढणार नाहीत, नाराज असलेल्यांची समजूत काढू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाताच काँग्रेसमध्ये नाराजी। विश्वजित कदम पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार, तर काँग्रेस नेते विश्वजित कदमांची नाराजी दूर करणार। सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। सुधीर मुनगंटीवार यांनी लायकी दाखवली, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। खंडणीखोर पक्षाच्या नेत्याने शिवसेनेला हिडवू नये, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। नकली शिवसेना म्हणत मोदींनी ठाकरेंवर साधला होता निशाणा। अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते, तेव्हा आमचीच शिवसेना होती हे विसरू नका, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंकडून अजूनही माझ्या अधिकृत उमेदवाराची घोषणा नाही, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर 2 दिवसांपूर्वीच फडणवीसांकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित। तीन महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं, प्रचार सुरू आहे। श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये शिंदे सहभागी। प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आमच्यासोबत, मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही विजयाची नवी गुढी उभारणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नवनीत राणा भाजपत, त्यांचे पती स्वाभिमानी पक्षात, एका घरात 2 पक्षाचे लोक कसे राहतात यावर पीएचडी करणार, बच्चू कडू यांचा टोला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3.5 शहाणे, 3.5 शहाण्यांनी राज्य बुडवलं, संजय राऊतांची महायुतीवर टीका। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 16 एप्रिलला सुनावणी। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।